राम राम शेतकरी मित्र. चला आपली सोयाबीन आहे. आपण सोयाबीन ही 11 जुलैला पेरलेली आहे शेतकरी मित्र. आणि खास करून आपणास ही सोयाबीन दाखवण्याचे कारण म्हणजे मी जवळपास आज 10 वर्ष झाले शेतकरी मित्र, मी सोयाबीनला कसल्याच प्रकारे खत पेरीत नाही पेरीत. आणखीन तुम्ही कमेंटद्वारे आमच्या गावातील काही शेतकऱ्यांना, आसपासच्या शेतकऱ्यांना देखील विचारू शकता. आज 10 वर्ष झालं मी कसलंच सोयाबीन मला खत पेरीत नाही. कारण त्याचा बिवडा हा सोयाबीनला हवा आहे पहा. सोयाबीनला कांद्याचा बिवडा असतो आणि कांद्याचा बिवडा असल्यामुळं सोयाबीनला खत पेरायची गरज नाही. तर शेतकरी फक्त त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, सोयाबीन ही थोडी सप्तर पेरावं लागते, पातळ पेरावं लागते. तर शेतकरी मित्र, ही माझी दरवर्षी पातळच असते. ह्या वर्षी परंतु ही मी दप्तरी पेरली आणि दप्तरी मला दाट पेरायची होती, परंतु ही उगवण क्षमता कमी असल्यामुळे ही माझी पातळ झाली. आणि यावर्षी पावसाचे प्रमाण देखील थोडे कमी असल्यामुळे पातळच ही कामी येणार आहे. कारण तग धरून राहणार आहे, त्याला वालाव भरपूर राहणार आहे पातळ सोयाबीनला. आणि उताराला देखील शेतकरी मित्र, पातळ सोयाबीन चांगली येते, चांगली पडते, चांगली येते. तसेच हा बघा, ही माझी बिना खताची सोयाबीन आहे. आज 10 वर्ष झालं माझी ही बिना खताची सोयाबीन आहे. आता तुम्हाला वाटत असेल की काही फेकतात, पण नाही शेतकरी मित्र. हे पहा, हा बघा, आता हिला सोयाबीनला हे फुलं लागले. ते हा हे दप्तरी सोयाबीनला आता फुलं लागलेत. आणि आपण व्हिडिओ टाकलेला आहेच की आपण कांद्याचे रोपे टाकलेला आहे म्हणून. हा काय पहा, परंतु सध्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे, पाणी झालेलं नाही. तरी शेतकरी मित्र, काय आपली सोयाबीनला खत जर कमी प्रमाण पेरलं, कांद्याला तर पेरायचंच नाही, परंतु काय करा, पातळ सप्तळ सोयाबीन पेरा. खत नसलंच तरी आपली सोयाबीन चांगली येते. हे माझा 10 वर्षाचा अनुभव आहे. आणि मी एकदम जो योग्य आणि खरा आणि मला जो सक्सेस झालेला असेल तोच मी टाकला आहे. दरवर्षी मी हा व्हिडिओ टाकत आहे शेतकरी मित्र, की बिना खताची सोयाबीन पहा म्हणून. खत पेरू नका. फक्त कांद्याच्या ज्या ठिकाणी कांद्याचा बिवडा आहे असं राहणार तर बिलकुलच पेरू नका. आणि आपल्या शेताला खताचे प्रमाण जर कमी करायचं असेल तर थोडं थोडं करून खताचे प्रमाण कमी करा. चांगली पीक सोयाबीन येते. आणि लई जर वाटलं सोयाबीन पिवळी पाडायला लागली तर त्या टायमाला आपण नंतर पाऊस चांगला झाला त्या टायमाला आपण युरिया मारू शकतो. आणि ह्याच्यात एक दुहेरी फायदा म्हणजे कमी पावसावर देखील बिना खताची सोयाबीन ही तग धरू शकते. तरी बघा शेतकरी मित्र, ह्या अशा पद्धतीने आपली सोयाबीन आहे. तरी आपणास कशी सोयाबीन वाटते ते आपल्या कमेंटमध्ये सांगा शेतकरी मित्र. फक्त पातळ झाली, परंतु सोयाबीन ही चांगली आहे, चांगली झालेली आहे. पातळ झाली, फक्त दप्तरी सोयाबीन असल्यामुळे आपल्याला याची हाईट कमी वाटते शेतकरी मित्र. तर दुसरी महाबीजी सोयाबीन आहे का, सध्या माझी सोयाबीन महाबीज एक थोडी पेरलेली, सध्या ती गुडघ्याच्या वरी सोयाबीन आहे. तरी शेतकरी मित्र, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. राम राम.